ग्वाल्हेर घराणे ख्याल गायनाचे एक मान्यवर घराणे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात ग्वाल्हेरमध्ये होऊन गेलेल्या नथन पीरबक्षापासून या घराण्याची सुरुवात मानतात. या घराण्यातील हदू खां व असू खां हे बंधू नथन पीरबक्षांचे नातू होय. हदू खां व हसू खां यांनी जनकोजी शिंदे महाराजांच्या कृपेने कव्वाल बच्चे शैलीच्या बडे महमद खानचे गायन पडद्याआडून ऐकून आपली गायकी बनवली व याच गायकीचा वारसा पुढे ग्वाल्हेर घराण्यात चालत राहिला असे मानले जाते. गायकीच्या स्वरूपाच्या दृष्टीने पाहता या घराण्याच्या दोन शाखा मानल्या जातात. ग्वाल्हेर व आसपासच्या भागात रुजलेली ती पहिली आणि बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात भरभराटीस आणली ती दुसरी शाखा होय. पहिल्या शाखेत टप्पा या गायन प्रकाराचे शिक्षण व गायन विपुल असल्याने त्याची ख्याल गायकी ही अधिक गुंतागुंतीची असते. उलट पक्षी ग्वाल्हेरची महाराष्ट्र शाखा मुख्यतः ख्याल गाणारी व तिची गायकी तुलनेने पाहता साधी असते. दोन्ही शाखांच्या गायकीमध्ये आढळणारे सर्वसामान्य गुण म्हणून पुढील वैशिष्ट्यांचा उल्लेख करता येईल. खुल्या आकाराने गायन, मध्य व द्रुत लयीचा वापर, अष्टपदी, तराने, टप ख्याल इत्यादी विविध गायन प्रकारांनी समृद्ध झालेला संच, बोलतान व तान पल्लेदार, गमकयुक्त व सरळ, एकंदर गायनामध्ये जोमदारपणा भरपूर, प्रचलित रागावर भर. गायकीच्या अनेक स्वतंत्र प्रणालींना जन्म देण्याचे कार्य याच घराण्याने केले आहे. नथन पीरबक्षांची तालीम घेऊन घग्गे खुदाबक्ष यांनी आग्रा घराण्याची सुरुवात केली. त्याचप्रमाणे बडे महमद खानचे अनावरस पुत्र मुबारक अली यांचा प्रभाव पडल्याने अल्लादिया खां यांनी आपली जयपूर गायकी निर्माण केली. अनेक मातब्बर गायक या घराण्याने संगीत कलेला बहाल केले आहेत. बाबा दीक्षित, बाळा गुरुजी, शंकर आणि एकनाथ पंडित, वझेबुवा आणि त्यांचे गुरुजी निसार हुसेन खान, भूगंधर्व रहमत खान, राजाभैया पूछवाले, वासुदेव बुवा जोशी, अनंत मनोहर, पंडित मिराशी बुवा, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि त्यांचे चिरंजीव द वी पलुसकर, शिष्य ओंकारनाथ ठाकूर वगैरे या घराण्याच्या विद्यमान नामवंत कलाकारामध्ये पंडित शरदचंद्र आरोळकर, कृष्णराव पंडित, पंडित गजाननराव जोशी, पंडित विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व्यास, प्राध्यापक बा. र. देवधर इत्यादींचा समावेश होतो. धन्यवाद.